आणि पैशांच्या हव्यासापोटी आपल्या सुनेचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबासाठी लालची आणि लोभी ही दोन विशेषणं अगदी परफेक्ट सूट करतात। घरात अमाप पैसा असून सुद्धा आपली सून वैष्णवीला मारझोड करणारे हे हगवणे प्रचंड माजलेले होते। आपल्या संपत्तीचं आणि ताकदीचं प्रदर्शन करण्याची एकही संधी ते सोडायचे नाहीत आणि याच उन्मादामधनं त्यांनी गौतमी पाटीललाही चक्क बैलासमोर नाचवलं होतं। हुंड्याच्या हव्यासापोटी आपल्या नक्षत्रासारख्या सुनेचा जीव घेणाऱ्या हैवान हगवणेंचे कारनामे ऐकाल तर चक्रावून जाल। पैशांच्या मस्तीत आणि सत्तेच्या कैफात हे हगवणे इतके धुंद झाले होते की ते स्वतःचं माणूस असणंच विसरून गेलेले। दोनही सुनांचा त्यांनी अतोनात छळ केला। हुंड्यासाठी सुनांना मारहाण केली। धाकटी सून वैष्णवीचा तर जीवच घेतला। हगवणेंच्या अख्ख्या खानदानाला आपल्या पैशांचा इतका माज होता की आपल्या संपत्तीचं ते ओंगळवाणं प्रदर्शन मांडायचे। इतकं की आपल्या घरातल्या बैलासमोर या हगवणेंनी चक्क गौतमी पाटीलला नाचवलेलं। हगवणे फक्त पैशांनी माजले होते असं नाही, तर आपल्या राजकीय कनेक्शनच्या जोरावर त्यांचं लोकांना धमकावणं सुरू असायचं। राष्ट्रवादी काँग्रेसमधनं हकालपट्टी होण्याआधी राजेंद्र हगवणे मुळशी तालुक्यातलं बडप्रस्थ मानले जायचे। 2004 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी मुळशी विधानसभा मतदारसंघातनं विधानसभेची निवडणूक लढवली। या निवडणुकीत शिवसेनेच्या शरद ढमालेंनी त्यांचा पराभव केला, पण आमदारकीला पराभूत होऊन सुद्धा त्यांनी आपल्या राजकीय ओळखींच्या जोरावर मुळशी पट्ट्यात आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला। आपली राजकीय ताकद आणि राजकीय ओळखींच्या जोरावर त्यांचा लोकांना धमकावण्याचा धंदा अगदी खुलेआम सुरू असायचा आणि म्हणूनच आत्ताही वैष्णवीच्या आई वडिलांना हगवणेंपासून भीती वाटते। मला सगळ्यात आधी असं सांगायचे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जे काही रिव्हॉल्वर आहेत यांचं रिव्हॉल्वर काढून घेऊन जप्त करून त्यांचं जे काही लायसन आहे, कारण भविष्यात मला या लोकांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे, कारण ह्या गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, त्यामुळे यांचं लायसन जप्त करावं, यांचे लायसन रद्द करावं आणि त्यांचे जे काही रिव्हॉल्वर आहे ते जप्त करावे। पैशांच्या जोरावर घमंड दाखवणाऱ्या हगवणे कुटुंबाकडे पैसा कमावण्याची अमाप साधनं सुद्धा होती। त्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन म्हणजे जमिनींचे प्लॉट पाडून विकणे। सोबतच हगवणेंकडे जेसीबी आणि पोकलँड सारख्या मशीन्स असल्याची माहिती आहे। हगवणे कुटुंबाचा वॉशिंग सेंटरचा सुद्धा बिझनेस आहे। तर सुशील आणि शशांक हगवणे दोघेही बांधकाम व्यवसायात सक्रिय असल्याचं कळतंय। अशा या विविध मार्गातनं हगवणे खोऱ्यानं पैसा कमवत होते, पण त्यांच्या पैशांची हाव इतकी मोठी झालेली की त्यांनी आपल्या सुनांना सुद्धा पैशासाठी छळण्याचा धंदा सुरू केलेला। त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या पुरुष नराधमांबरोबर त्या ज्या दोन बायका आहेत त्यांनी तरी बाई माणसाची प्रतिमा जपायला हवी होती, पण त्यांनी सुद्धा त्यांना साथ दिली या सगळ्या गोष्टीमध्ये। तर यांना सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे या नराधमांना। पैशांसाठी हपापलेले आणि आपल्याच घरातल्या सुनांचा सन्मान न ठेवणारे हगवणेंसारखे लोक समाजासाठी एक मोठा कलंक आहेत आणि असे कलंक कायमस्वरूपी मिटवण्यासाठी हगवणेंच्या अख्ख्या कुटुंबाला कठोरातली कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे। वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि पुण्याच्या पिंपरीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे दोघांनाही 28 तारखेपर्यंत 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। या प्रकरणी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना यापूर्वीच अटक झाली होती। तर राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांना आज सकाळी अटक करण्यात आली। दरम्यान वैष्णवीला शशांकनं पाईपनं मारहाण केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। वैष्णवीला मारहाण करण्यात आलेला पाईप पोलिसांकडनं जप्त केला गेलाय। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी 12 जणांच्या साक्षी आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात। अजून कुणी कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे, ते पण कारण पोलिसांनी सांगितले। अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का
त्याचा पण तपास करायचा आहे. त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून निर्भर कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे.